मनमोहन सिंग हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते। त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गाह पश्चिम पंजाब येथे झाला, जो आता पाकिस्तानचा भाग आहे। मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते। त्यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले। त्यांना भारताचे पहिले सिख पंतप्रधान म्हणून देखील ओळखले जाते आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेल्या मोठ्या परिवर्तनामुळे त्यांना स्मरणात ठेवले जाते। भारत पाकिस्तानच्या विभाजनानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण। मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू केले। त्यांनी अनुक्रमे 1952 आणि 1954 मध्ये अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स अशी पदवी प्राप्त केली। येथून ते केम्ब्रिज विद्यापीठात आले आणि 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी मिळवली आणि डी.फिलसह पदव्युत्तर काम केले। 1962 मध्ये ऑक्सफर्डच्या नफील्ड कॉलेजमधून त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटमध्ये अध्यापन करण्यात आले। त्यांची राजकीय कारकीर्द 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून सुरू झाली। लवकरच ते मुख्य आर्थिक सल्लागार आणि वित्त मंत्रालयात सचिव अशा महत्त्वाच्या पदावर पोहोचले। अनेक प्रकारे 1991 ते 1996 या काळात अर्थमंत्री म्हणून सिंग यांचा वित्त धोरणांनी भारतीय अर्थशास्त्राचा कायापालट केला। सिंग यांनी अर्थव्यवस्थेला उदारीकरण, रुपया स्वस्त करणे, करांचे ओझे कमी करणे आणि अर्थव्यवस्था विनाशकारी स्थितीत असताना भारतात परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या कठोर सुधारणा सादर केल्या। संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आणि सोनिया गांधी यांनी सिंग यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले। सिंग यांच्या सरकारने आर्थिक भरभराटीचा पाठपुरावा सुरू ठेवत सर्वसमावेशक वाढ आणि गरिबी कमी केली, ज्याने त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात सरासरी 7.7% वाढ केली। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। 1987 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण बहाल करण्यात आला। सिंग यांनी अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना भारतातील आणि त्यापुढील प्रभावशाली व्यक्तीपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे। भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार हा 1987 मध्ये मिळाला। जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसकडून प्राप्त झाला। वर्षातील अर्थमंत्री युरोमनी आणि एशिया मनी या दोघांनी त्यांना अनुक्रमे 1993 आणि 1994 मध्ये पुरस्कार दिला। जीवन गौरव सन्मान पुरस्कार आर्थिक आणि राजकीय जीवनातील योगदानाबद्दल 2023 मध्ये भारत UK अचीवर्स ऑनर्सने सन्मानित केले। डॉक्टर मनमोहन सिंग यांची धोरणे भारताच्या आर्थिक परिदृष्टीला आकार देण्यासाठी, उदारीकरणाला चालना देण्यासाठी आणि लक्षित उपक्रमाद्वारे सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती। त्यांच्या कार्यकाळात हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिला जातो, ज्याने भारताला एक उदयोन्मुख जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याच्या मार्गावर आणले आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या या लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते। धन्यवाद।